हॅलो चेक. सर्व संघांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रत्येक इनिंग्समध्ये तुमच्याकडे फक्त एकच DRS असणार आहे. एकतर बीमरसाठी किंवा व्हाईट बॉलसाठी हे दोन डिसिजन आहेत, त्यांच्याकरिता तुम्ही DRS यूज करू शकता. तो जर सक्सेसफुल असला तर पुढे तुम्हाला पुन्हा एकदा यूज करता येईल. अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा त्या इनिंग्समध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. LBW कॉट बिहाइंडसाठी अजिबात रिव्ह्यू मिळणार नाही आहे. आणि ऑनफिल्ड पंचांकडे पूर्ण अधिकार आहे, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते तिसऱ्या पंचांची मदत घेतील, पण त्यासाठी कुठलाही खेळाडू त्यांना फोर्स करणार नाही आहे. तो सर्वस्वी पंचांचा निर्णय असेल. आणि जेव्हा पंच थर्ड अंपायरची मदत घेतील तेव्हा सॉफ्ट सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्याकडे जर रिप्लेमध्ये स्पष्ट होत असेल तर आपण टीव्ही अंपायरचा निर्णय फायनल घेणार आहोत, नाहीतर मग सॉफ्ट सिग्नलच फायनल असेल, याची देखील नोंद घ्या. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर असेल. सामने प्रत्येकी 6 षटकांचे असतील. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. आणि पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र विकेट कीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. म्हणजे फक्त मॅक्झिमम 5 खेळाडू पॉवर प्ले नंतर तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, वेळेची मर्यादा असणार आहे. पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांच्या आतमध्ये एनी हाऊ तुम्हाला कंप्लीट करणं बंधनकारक आहे. अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग साईडनं विशेषतः लक्षात घ्या, तुम्ही जास्त वेळ जर खर्च केला तर एक एक्स्ट्रा खेळाडू आउटफील्डचा सर्कलमध्ये आणावा लागेल. आणि बॅटर्सने देखील जास्त वेळ खर्च केला तर बॅटिंग साईडला देखील धावांची पेनल्टी असेल. चेक. नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं ALPL सीझन 3 तिसरं पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचं. आणि खरं तर या विभागाला गर्व वाटावा असं हे पर्व तुम्हाला बघायला मिळतंय. पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. या ठिकाणी पहिल्याच लढतीमध्ये तुम्हाला 2 बलाढ्य संघ पाहायला मिळतात. पण एकच मिनिट, फक्त जोपर्यंत इथून चला फटाका फुटणार आणि या स्पर्धेला सुरुवात होणार. एकदा जोरदार आणि स्वागत करायचं आहे आमने लोणार प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर दिगंबर माळी आणि त्याच्या समोर कैलास पाटील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट. काय आघात झालाय आमने लोणार प्रीमियर लीगचा. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन. ओहो, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाडा कुंडलिक पाटील फॅन टीम फलंदाजी करत असताना त्यांच्या विरुद्ध संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो बालाजी एकस विराजी चोरगे फॅन टीम. 2 बलाढ्य संघादरम्यानची लढत आणि व्हेरी फर्स्ट बॉल विकेट. माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत मिस्टर 3 in 1 अजय गरज सर. वेलकम. थँक्यू सो मच समीर ठाकरे. स्वप्नवत सुरुवात बालाजी एकर संघासाठी. टॉस जिंकला त्यांनी, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला आणि स्वतः कॅप्टनने गोलंदाजीला सुरुवात केली. थोडासा उसळता बॉल होता, कंट्रोल राखता आलं नाही फटक्यावर कैलासला आणि राहुलनं जबरदस्त झेल टिपला. उद्या पहिला सामना जो असेल तो 40+ सामना असेल. बरोबर 4:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. व्हॉट स्टार्ट हियर. गोरखनाथ दिघाडकर नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावर. दिगंबर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगली लेंथ पाहायला मिळते आणि लाईन सुद्धा ऑप्शनच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते. दिगंबर सातत्याने विथ न्यू बॉल गोलंदाजी करत आलाय सावध गावासाठी आणि त्यानं एक चांगली सुरुवात मिळवली आहे. नेत्र दीपक सुरुवात केली आहे कॅप्टन दिगंबर माळीनं. आणि याचसाठी तर तो जाणला जातो, नवीन बॉलचा वापर करणं, नवीन बॉलनं विकेट आपल्या टीमला मिळवून देणं.
ही त्याची खासियत राहिलेली आहे. चांगली सुरुवात करून देतोय, परंतु समोर एक सिनियर क्रिकेटर आहे. ओ ड्राईव्ह करण्यात आला सॉफ्टहँडनं. कॉपी बुक स्टाईल हा फटका बघायला मिळतोय आणि त्याच्यावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. हो, कॉलिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली होती, परंतु फायनली 2 धावा तिथे मिळतात आणि या स्पर्धेतील पहिल्या धावा आपल्याला बघायला मिळतात गोरखनाथ दिगाडकरच्या बॅटमधून. आणि गोरखनाथ स्वतः देखील अकाउंट ओपन करत असताना आमने लोणार प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातील पहिल्या धावा तो जोडत असताना. चांगला फटका होता आणि तेवढीच जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. सुरुवातीला असं वाटलं होतं की थोडासा धोका पत्करलाय फलंदाजांनी दुसऱ्या धावेसाठी, पण अखेर चांगले धावलेत. अंकित दळवी आपण बघतोय नॉन स्ट्रायकर सेंडला. मॅन फ्रॉम नानकर, डावखुरा शैलीदार आणि विस्फोटक बॅटर. आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला गोरखनाथ दिगाडकर, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. हो जरूर, त्या अनुभवाचा फायदा घेणार की ते विकेट मिळणार. राहुल पुन्हा चेंडूच्या खाली आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, फोर्स करण्याचा प्रयत्न आणि दुसरा धक्का दिलाय दिगंबर माळीनं. बॅटर गॉन, बिग विकेट. दुसरा मोठा धक्का बसलाय. गोरखनाथ बद्दल चर्चा सुरू होती की प्रचंड अनुभव आहे, परंतु अनुभवापेक्षा ऍप्लिकेशनला जास्त महत्त्व असतं क्रिकेटच्या सामन्यामध्ये. ते ऍप्लिकेशन तिथे चांगलं पाहायला मिळालं नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झालाय. राहुल कमाल करतोय, दोन्ही झेल त्याने टिपलेत. उद्याचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये पहिला सामना 40+ असणार आहे आणि तो सामना असेल मार्तंड स्पोर्ट्स देवरुंग विपक्ष विहाना स्पोर्ट्स पिसे. दोन्ही संघांनी बरोबर 4:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. आणि तदनंतर 2 आपले रेग्युलरचे सामने असतील आणि त्यानंतर चौथा सामना उद्याचा तो देखील 40+ असेल. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि विजी स्पोर्ट्स लोणाड या 2 संघांदरम्यान. अतिशय निराशाजनक सुरुवात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या उद्घाटनीय लढतीमध्ये राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमची नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये राकेश. ओ फोर्स केलाय, फटका चांगला आहे समोर. ओव्हर द मिड ऑफ, क्लास झळकतोय पहिल्या बॉलवर. पाठवल्या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतील हा पहिला चौकार. ALPLच्या तिसऱ्या पर्वातील पहिला चौकार ठोकण्याचा मान प्राप्त केलाय फलंदाज राकेश पाटीलनं. आल्या फोर्सिंग शॉट खेळला होता, ताकदवान फटका होता आणि पॉवर प्लेचा त्याने बरोबर फायदा घेतलाय. मिड ऑफला क्लिअर करत असताना एक अप्रतिम असा फटका. 4 धावा मिळत आहेत आणि राकेश पाटील चांगल्या फॉर्म मध्ये राहिलाय. समीर, नुकतीच उपसरपंच चषक ही स्पर्धा संपन्न झाली सुरेश दळवी यांची. त्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी राकेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली होती. हो, आणि इथे देखील पहिलाच फटका जो खेळला आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. 4 धावांनी स्कोर कार्ड आता 6 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतं. दिगंबर लेंथ मध्ये बदल करतोय, आता फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल केला. डीप मध्ये स्क्वेअर लेग, लॉंग ऑन स्ट्रेटिस ठेवला राकेश करिता. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या राजमाता जिजाऊ संघाकरिता. ऑन साइडला पुन्हा ट्राय करण्यात त्याला गॅप मोठा आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचेल का, प्रयत्न करतोय त्याच्या आवाक्या बाहेर. आणखी एक बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 2 गडी सुरुवातीलाच बाद झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये, मात्र न डगमगता, दबावाला न जुमानता आपल्या फलंदाजीला सुरुवात केली राकेश पाटीलनं. अगोदर मिडऑफच्या डोक्यावरून चौकार आणि आता हा फटका आपण बघितला. पावलांचा वापर केला होता, थोडासा चालत पुढे आला आणि तदनंतर टर्न केलं चेंडूला ऑन साईडला. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये होता, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होता. दोघांच्या मधून गॅप शोधला आणि आणखी एक चौकार प्राप्त केलाय. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. धावसंख्या 2-10. सुरुवात चांगली मिळाली होती दिगंबरला, परंतु त्या ठिकाणी अंततः येथे चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला पहिल्या षटकामध्ये राकेशनं.
बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले आणि जो स्टार्ट मिळणं गरजेचं होता, पण या विकेटचा विचार केला तर ह्या क्रीडांगणाचा विशेषतः विचार केला, हाय स्कोरिंग मॅचेस होतात, परंतु कोणत्या विकेटवर, ज्या वेळेला कॉन्क्रीट विकेटवर मॅचेस होतात, डिफरन्स इथे आज थोडंसं वेगळं तुम्हाला काय बघायला मिळेल. तर इथे विकेट आपण मातीची पाहतोय, टर्फ विकेट आहे आणि जेथे खेळणं तेवढं सोपं काम नसतं. हो, एक वेगळीच खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे खेळपट्टीचा नीटचा अंदाज खेळाडूंना नसणार आहे. पण यस, 1-2 सामने झाल्यानंतर आपल्याला देखील त्याचा अंदाज कदाचित येईल. आतापर्यंत आपण बाउन्स चांगला बघितला या खेळपट्टीमध्ये. जे 2 फलंदाज बाद झाले ते चांगल्या बाउन्समुळेच बाद झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर कैलास पाटीलची विकेट गमावली गेली, तदनंतर गोरख आला होता आणि गोरखला देखील विशेष काही करता आलं नाही. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परतला, परंतु राकेशनं चांगली सुरुवात केली आणि आता स्ट्रायकिंग एंडला डावखुरा धडाकेबाज फलंदाज अंकित दळवी. गोलंदाजीसाठी सोहेलला अक्षय थेटेला आणलं गेलंय, पण सोहेलला आपण बघतोय क्लोज इन फिल्डरच्या भूमिकेत तो आहे. चला, जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील या सूचना आहेत आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील. 8:58 आपण खेळायला सुरुवात केलेली आहे, हे लक्षात घ्या. पहिला बॉल अक्षयचा, सॉफ्ट अँड पुश, फक्त ढकललाय बॉल, मिड ऑफला फिल्डर आहे, थोडीशी फंबलिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? राकेशला दुसरी धाव घ्यायची होती, परंतु अंकितनं स्पष्ट नकार दिलाय आणि मला वाटतं एक राईट कॉल होता. हो, थोडंसं धोका पत्करला त्या ठिकाणी आणि कुठेतरी आता चुका करायच्या नाहीयेत. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाड्याच्या बॅटर्सना ते माहिती आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज ऑलरेडी दोघे संजय पाटील मिठाईवाला डगआउटमध्ये बसलेले आहेत. दॅट्स वाय आता इकडनं तो कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता असणार आहे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, आणि विशेष कौतुक करावं लागेल 7 स्टार कमिटीचं. त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मागची 2 पर्व देखील यशस्वी त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अक्षय थेटे वन्स अगेन. हो, चेंज ऑफ पेस बघितलं होतं बॅटरला की स्विच इट करण्याचा प्रयत्न आहे. वेगात बदल केला आणि लाईन देखील जाणून बुजून त्याने डाव्या इष्टीच्या बाहेर ठेवली. जबरदस्त बॉल. ही जर खासियत आहे अक्षय थेटेची, वॉरियर ऑफ नानकर, आणि त्याच्याच नेतृत्वाखाली मागचं पर्व ALPLचं जिंकलं होतं गावदेवी नानकरनं. यस, 83-11 गावदेवी नानकर संघानं स्पर्धा जिंकली होती. बिग हिट बॉलला फेकलाय स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील स्टँड मध्ये. स्पर्धेतील पहिला षटकार राकेश पाटीलच्या बॅटमधून. ऑफ कटर होता, आतमध्ये येणारा, विथ द टर्न, विथ द स्विंग एक्झिक्युशन बघायला मिळतोय आणि नीडरपणे खेळतोय. काय स्टार्ट मिळालाय. ज्या वेळेला तुम्ही फार लवकर तुमच्या गावच्या संघामध्ये तुमची जागा बनवता, त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स हाय होत जातो आणि अशा फ्रँचायझी लीग मॅचेस मध्ये तुम्ही त्याचा प्रभाव टाकत असता. आक्रमण केलंय राकेश पाटीलनं. आता मात्र क्विकर बॉल, अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न हलक्या हातानं टर्न केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, फिल्डर डीप मधून पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र वेगानं धावलाय बॅटर राकेश आणि अखेर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये. विकेट किपरच्या हातात जर बॉल आला असता तर कदाचित येथे मला असं वाटतं की तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली असती जर एष्ट्या उद्ध्वस्त झाले असते तर, पण तसं काही घडलेलं नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. 2 बाद 19. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. उद्घाटनीय लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बालाजी एकर्स आणि दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा. स्लोवर बॉल हवेत आहे, परंतु गॅपमध्ये बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू सोहेल बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत मिळते 1 धाव. यावेळेला टायमिंग अचूक जुळवता आलं नव्हतं. फटक्यावर पूर्ण नियंत्रण नव्हतं, परंतु गॅपमध्ये बॉल गेला त्यामुळे कुठलाही धोका नव्हता. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय थेटे, परंतु आता या ओव्हरमध्ये चांगले रन्स येत आहेत. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेला कुठेतरी कॅपिटलाइज करायचा आहे आणि तो प्रयत्न अक्षय थेटेच्या विरुद्ध तुम्हाला बघायला मिळतोय. विशेषतः राकेशनं जो आक्रमण केलेला आहे आणि आपण या क्रीडांगणावरती दुधिया रोशनी, अगदी दुधी प्रकाश पाहतोय. भारवी लाईट्स ज्यांच्या माध्यमातून हे सर्व फ्लड लाईट्स आपल्याला बघायला मिळाल्या, त्यांचे विशेष आभार. जबरदस्त लाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जणू काही दिवसा सामना सुरू आहे असा भास होतोय. शांत संयमी अंकित दळवी पाहायला मिळतोय आणि
ही एक योजना कदाचित फलंदाजांनी बनवली आहे की राकेश आक्रमण करणार सुरुवातीच्या षटकांमध्ये. अंकित थोडासा संयम दाखवतोय, मात्र कधीही आक्रमणाला तो देखील सुरुवात करू शकतो. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. पॉवर प्लेचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या फलकावर 2 बाद 21. पॉवर प्ले मध्ये 21 धावा या ठिकाणी आलेले. 2 विकेट्स जरूर त्यांनी गमावले, लवकर गमावले, परंतु त्याच्यानंतर कुठल्या प्रकारे दबाव त्यांनी घेतला नाहीये. विशेषतः राकेशनं खरं तर कॅप्टननं मला वाटतं याच गोष्टीसाठी त्याला वर पाठवलं असावं. एक विध्वंसक आणि विस्फोटक बॅटर आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल चान्स 11 सावध वर्सेस निहाल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. क्या बात आहे, म्हणजे आज पहिल्याच ग्रुपमध्ये चौदरपाडाच्या दोन्ही टीम्स. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर एकूण 16 संघ मालक गिरीश यादव नामनेपाडा, संतोष माधव काकडे, माजी सरपंच साहेब यांचे विशेष आभार, दोस्ती 11 इताडीसाठी भगवानजी पाटील आणि संजयजी बजागे यांचे विशेष आभार, NK स्पोर्ट खांडवल विवेक पाटील, सुजित पाटील यांचे विशेष आभार. आणि सध्या जो संघ तुम्ही खेळताना बघतायत कुंडलिक पाटील, हा नवोदित संघ या वर्षामध्ये दाखल झालाय राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा. चला स्पीड अप करायचं आहे. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी भावेश जोशीचा वापर करण्यात आलेला आहे. देवरुंग बापगाव विलेज एंड कडनं आता गोलंदाजी होते. खरं तर दोन्ही एंडनं नक्कीच आपल्याला गोलंदाजी इथे बघायला मिळणार आहे, बॅटिंग बघायला मिळणार आहे. सौमिक केबल नेटवर्क एक डगआउट तुम्ही पाहतायत. या स्पर्धेमध्ये खेळाडू कक्ष तयार करण्यात आले आणि एका बाजूला सुप्रसिद्ध मिठाईवाला या विभागातील संजय पाटील, मिठाईवाला KP सर, त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून डगआउट खेळाडू कक्ष स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. आणि या VIP शामियाना तुम्ही पाहतायत. येथे आलेल्या प्रेक्षकाला असं वाटेल की या मॅचेस कधीच न संपाव्या असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ एक प्रेक्षक स्टँड देखील तयार करण्यात आलेला आहे. आणि सध्या अध्यक्ष साहेबांची तुम्ही जी मेहनत पाहतायत, चला वेळेवर लक्ष ठेवा. गोलंदाज तयार, फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. फिल्डर होता जरूर, त्याच्या जवळून बॉलला पाठवलाय कवचला, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. दाखवला पहिल्या 2 षटकांमध्ये अंकित दळवीनं, परंतु आता आक्रमणाला त्याने देखील सुरुवात केली आणि एक क्लासिकल चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रेक्षणीय ड्राईव्ह. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे परंतु त्याला संधी दिली नाही आणि डीप मध्ये जो खेळाडू होता त्याला देखील बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंकित याच खेळासाठी ओळखला जातोय. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. घेतली ती वादळापूर्वीची शांतता होती. आता मात्र हे वादळ अंकित दळवी नावाचं मैदानामध्ये घोंगावताना दिसतंय. अगोदर एक क्लासिक चौकार आणि त्याच्यानंतर एक ताकदवान पुल शॉट, लवकर लेन पिक केली आणि बॉलला फेकलं मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये, सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. नाही, मोठ्या फॉर्मॅट मध्ये आपण कधीही बघितलं की अंकित जेव्हा वर बॅटिंग करण्यासाठी येतो नांदकर टीम करिता, तेव्हा तो थोडासा सावध पवित्र घेतो, परंतु एकदा का तो सेट झाला मग त्याला थांबवणं कठीण असं. आणि काय बॅटिंग करतोय, आक्रमक रूप आता त्यानं धारण केलं आणि धावा 31 आकड्यावरती. पहिल्याच मॅच मध्ये फलंदाजांचं वर्चस्व दिसून येतंय. भावेशला कमबॅक करावा लागेल. पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स त्यानं खर्च केलेत. आता दबाव त्याच्यावर देखील नक्कीच असणार आहे. बॉल तयार. ओ पुन्हा बॉल हवेत. विकेटची संधी होती. कॅच ड्रॉप. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर जरूर उपस्थित होता, परंतु त्या ठिकाणी दिगंबर कडनं झाली आहे चूक. मिस्टेक होते, कॅच सुटलाय आणि जीवनदान मिळते अंकित दळवीला. फार मोठं नुकसान होता होता राहिलंय. वेलकम जयेश म्हात्रे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हॅपी होली. होली है बुरा ना मानो असं म्हणतात, पण इकडे गोलंदाजाला असं क्षेत्ररक्षक म्हणू शकत नाहीये. ही महत्वाची कॅच होती. अटेम्प्ट चांगला होता. असं वाटतंय की थोडासा लेट त्याला रिअलाइज झालं की बॉल त्याच्या दिशेनं येत आहे. खरं तर हा सोपा झेल होता, त्याने कठीण बनवला आणि अखेर झेल धरतीला दान झालाय. अंकित दळवीला मिळालंय जीवन दान.
जरूर जरूर. आणि त्या जीवनदानाचा तो कुठपर्यंत फायदा घेणार आणि ते किती महागात पडणार आहे, येणारा काळ आपल्याला नक्कीच सांगेल. यानंतर दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. जायंट्स 11 सावध टीम आणि निघाले नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. शॉट ऑफ लेंथ. आता राकेशची बारी आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड VIP डाईज वर येणारा हा व्हेरी इम्पॉर्टंट सिक्सर राकेशच्या बॅट मधून. राकेश पाटीलला त्याने इम्प्रेस केलंय. स्पर्धा ही कुठली असू द्यात. आणि आता ह्या ALPL मध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील तो इम्प्रेस करतोय. काय फटका खेळलाय. थोडासा आखो टप्प्याचा बॉल होता हा. लवकर पोझिशन मध्ये आला, पुल केला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकलंय. अगदी व्यासपीठावर पाहुण्यांना सलामी दिली आणि 7 स्टार कमिटीचा जो बॅनर आहे त्याला देखील त्याने सलामी दिली आहे. एकाच गावातील एक खेळाडू आहेत. यॉर्क लेंथ होता चॉप करण्याचा प्रयत्न. भावेश आणि राकेश एकाच संघामधून खेळतात ग्रामीणचं क्रिकेट, त्याच्यामुळे दोघांना त्यांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन माहिती आहेत. एक धाव तिथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर आता 39 वर. तिसरं षटक सुरू आहे आणि चांगलं कन्व्हर्जन कॅपिटलाइज केलं जाते सध्या ओव्हर्सना. प्रत्येक ओव्हर मागे किमान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी. वेगानं आणि खोऱ्यानं धावा जमा करतायत दोन्ही फलंदाज. सुरुवात राकेशनं केली. आल्या आल्या त्याने 2 चौकार ठोकले होते आणि तदनंतर मागे वळून बघितलेलं नाहीये. अंकितला माहिती होतं की पॉवर प्लेमध्ये राकेश आक्रमण करतोय, त्यामुळे तो थोडासा संयम दाखवत होता. पण आता विकेट्स हातात आहेत, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे, त्याच्यामुळे धावांचा वेग अंकित दळवी देखील वाढवताना दिसतोय. एक जबरदस्त पार्टनरशिप. 2ला 2 गडी बाद झाले होते, त्यानंतर दोघांनी डाव सावरलाय आणि काउंटर अटॅक देखील करतायत. बघता बघता 39 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळाल्या. इथे चांगली लेंथ होती. ऑपरेटरचा फटका खोलव्या टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः खोदूनच काढावं लागलं होतं अंकित दळवीला आणि या चेंडूवरती मिळते सिंगल. याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ देखील संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीनं 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात मिळाली आहे आणि याच गतीने धावा बनल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 80 दिसतोय अजय सर. ती संधी असणार आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बालाजी एकर्स टीमच्या गोलंदाजांना आता विचार करावा लागणार आहे. कॅप्टनला विचार करावा लागेल. ही पार्टनरशिप त्यांना लवकरात लवकर फोडावी लागणार आहे, नाहीतर कदाचित 80+ धावसंख्या देखील आपल्याला फलकावर पाहायला मिळू शकते, जी की एक फार मोठी धावसंख्या असेल. स्पर्धेचा आजचा उद्घाटनीय दिवस आहे. पहिली रजनी आहे या स्पर्धेची आणि पहिलाच सामना आपण बघतोय ALPL सीझन 3 मध्ये. एका बाजूला राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा कुंडलिक शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात बालाजी एकर्स कुमार विराज दयानंद चोरगे साहेबांचा हा संघ. ड्रिंक्स ब्रेकची वेळ झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, मात्र वेळ थोडा अधिकचा खर्च केलाय पहिल्या 3 षटकांसाठी, याची नोंद असू द्यात टीम बालाजी एकर्स. यानंतर जायंट्स 11 सावध विपक्ष निहाल नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. हा ग्रुप एचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर विनर विनरच्या दरम्यान मॅच असेल, लुझर लुझरच्या दरम्यान चौथा सामना असेल आणि मग लुझर विनर अशी एक मॅच असणार आहे, 5वा सामना असेल. बघूयात वेळ किती जातोय, त्यानुसार आपण 6वा सामना खेळवू. फलंदाजांसाठी एक सूचना आहे, आपण धाव घेत असताना विकेटवरून धावू नका, थोडंसं विकेटच्या बाजूने आपल्याला धावायचं आहे. जबरदस्त पार्टनरशिप समीर आणि जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं. आपल्याला 4 प्रेक्षक स्टँड पाहायला मिळत आहेत. सर्वच्या सर्व स्टँड खचाखच प्रेक्षकांनी भरलेले आहेत आणि हा उदंड प्रतिसाद प्रत्येक वर्षी आपल्याला या स्पर्धेला मिळताना दिसतोय. एक ISPL प्लेयर स्टँड देखील आपण बघतोय, RD11 स्टँड आहे तो. आणि आपल्या उजव्या बाजूलाच स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे साहेबांच्या नावानं देखील एक स्टँड आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा तो स्टँड आहे. डाव्या बाजूला स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील स्टँड आहे, तसेच स्वर्गीय अनिल वसंत भांबरे यांना श्रद्धांजली देणारा देखील एक जबरदस्त स्टँड उभारण्यात आलेला आहे. आणि 2 अप्रतिम असे खेळाडू कक्ष आहेत. सौमिक केबल नेटवर्कच्या नावानं एक खेळाडू कक्ष आणि दुसरा संजय पाटील मिठाईवाला यांच्या नावानं आपल्याला खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. आणि आज सौमिक केबल नेटवर्कने जो फायर शो या ठिकाणी अरेंज केला होता, कौतुकास्पद. प्रेसिडेंट संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने आणि त्यांचे सुपुत्र सौमिक यांचं देखील मनापासून आभार. आणि खरं तर हे जे समालोचन कक्ष आपण पाहतोय श्री सुरेश काशीनाथ चौधरी यांच्या माध्यमातून आणि तिन्ही समालोचकांचे फोटोज, वा, आभार आहे, आभारी आहे. खरं तर तुम्ही दोघे जण डिझर्व करता. आमने लोणारचं क्रिकेट तुम्ही दोघांनी गाजवलेलं आहे. माझा फोटो नसता तरी चालला असतं,
पण आता माझा देखील फोटो लावलेला आहे, त्याबद्दल खूप खूप आभार. परंतु तुम्ही या विभागाच्या आहात, तुमचा देखील हक्क आहे. नवीन षटकाला सुरुवात. ओ स्विंग अँड मिस. अरविंद आलाय गोलंदाजीसाठी, अर्थातच कुमार खेणे. आणि पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर, थोडासा मूव झाला, टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही जमलं फलंदाज अंकितला. चांगल्या चेंडूनं सुरुवात केली, कमबॅक करावा लागणार आहे. परंतु आता सध्याची जी कॅप्टन्सी आहे, थोडंसं मला यास चर्चा करू आपण या बॉल नंतर. आणखी एक चांगला बॉल. आता स्विच हिटचा प्रयत्न केला होता अंकितनं, पुन्हा एकदा बीट केलंय. जबरदस्त सुरुवात या षटकाची गोलंदाज कुमारच्या माध्यमातून. नाही, चर्चा आपण करत होतो की दिगंबरला 2 विकेट्स मिळालेत. अंकित मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे येऊ शकला असता, बट आता इकडनं चौथ्या ओव्हरमध्ये चौथा गोलंदाज वापरलाय. रणनीती थोडीशी वेगळी दिसते. ज्या पद्धतीनं दिगंबरनं सुरुवात केली होती, कंटिन्यू करता आला असतं त्याला. हा बॉल सोडून दिलाय आणि आता पंचांचा इशारा वाईड. पंच मंथन माळी, मॅन फ्रॉम भोपर, मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघतोय. धावसंख्या मला वाटतं DRS ची मागणी आहे का? चला, त्यासाठी देखील एक योग्य वेळ असते, वेळेची मर्यादा असते. अधिकचा वेळ तुम्ही खर्च केला तर नंतर DRS मिळणार नाहीये. भरपूर विचार केला बालाजी एकर संघाच्या खेळाडूंनी. गोलंदाजाने विकेट कीपरकडे देखील बघितलं, नंतर विकेट कीपर कॅप्टनकडे देखील बघत होता, पण अखेर रिव्ह्यू घेण्यात आलेला नाहीये. वाईट किंवा बिमर बॉलसाठी रिव्ह्यूचा वापर तुम्ही जरूर करू शकता. शॉर्ट बॉल पुल केला, आता मात्र जबरदस्त फटका अंकितच्या बॅटमधून. बॉल सीमा पार, येतोय षटकार. देखील सादर केल्या. थँक्यू DJ आणि आखूट टप्पा. आणि अजय सर नेहमीच म्हणतात की आखूट टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाशी गप्पा. आणि काय फटका होता, लाजवाब. टायमिंग प्रॉपर होतं आणि थेट भिरकावून दिला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. 6 धावांकरिता. 47 धावा फलकावर, त्याच्यामध्ये कदाचित एका धावेची भर पडेल. यस, वाईट घोषित केलाय पंचांनी. खूप जास्त उसळी दिली होती बॉलला, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा बॉल होता, त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धाव खर्च केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 वर. 20 धावांवर अंकित बॅटिंग करतोय आणि 24 धावांचं योगदान आतापर्यंत राकेश पाटीलनं दिलंय. स्कोरर हॅरी आमच्या समवेत आहेत. चांगली लेंथ आहे. एक बॉल थोडासा शॉर्ट टाकला, त्याच्यावर षटकार आला, परंतु जेव्हा जेव्हा गुड लेंथला त्याने चेंडू टाकलेत तेव्हा मात्र हैराण केलंय फलंदाज अंकितला. चांगली लेंथ आणि लाईन सुद्धा चांगली होती आणि बॅटर थोडासा अर्ली खेळला. आता जास्तच आक्रमक पवित्र धारण केल्या सध्या प्रत्येकी बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय अंकित. चांगलं बॅटल रंगलंय कुमार आणि अंकित यांच्या दरम्यान. ओ व्हॉट अ बॉल. काय जबरदस्त वेग होता, भन्नाट वेग आणि परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टिकच्या बाहेर पूर्णपणे बीट करत असताना अंकितला आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. आमनेचे बरेचसे खेळाडू दिसतात. 22ला बघितलं, आता अरविंदला बघतोय, कुमारला आणि राकेशला बॅटिंग करताना बघतोय. क्या बात आहे. सध्या चौथं षटक प्रगती पथावर. धावसंख्या स्थिरावलेली आहे 48 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज कुमार. आता मात्र उडवलाय समोरच्या बाजूनं. मिस टाइम फटका, फिल्डर जज करतोय लॉंग ऑनला अँड ही टेक्स इट. दॅट्स अ बिग विकेट. अंकित इज गॉन. What excellent taken. प्रसादनं तो झेल पकडला, मॅन फ्रॉम मकरंद स्पोर्ट मुठवळ. आणि काय झेल पकडलाय, ऑन द राईट लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फायनली अंकित दलवीला बाद केला आणि जी पार्टनरशिप ब्रेक करायची होती ती पार्टनरशिप मात्र आता या ठिकाणी ब्रेक केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न ऑन द राईस लॉफ केला होता आणि चांगला झेल प्रसादनं पकडला. अंडर फ्लड लाईट अशा प्रकारच्या कॅचेस तेवढ्या सोप्या नसतात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय की 48 रन्स आणि तिसरा धक्का लागलाय आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय, संकेत दळवी. अंकित बाद झाला आणि आता संकेत आलाय. क्या बात आहे. आणि उद्या छकड्यांच्या जंगी शर्यती तुम्हाला बघायला मिळतील. इताडीच्या
मैदानावर सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या शर्यतींचं आयोजन, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिनजोडचा मैदान. चला स्पीडअप करायचं आहे. अक्षय थेटे लक्षात घ्या, 22 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत पहिल्या 4 षटकांसाठी. ड्रिंक्स ब्रेकची जी वेळ होती ती आम्ही मायनस केलेली आहे. आपण थोडे उशीर करत आहात हे लक्षात घ्या. फक्त 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. राकेश पाटील ऑन स्ट्राईक. अक्षय थेटेनं षटकाला सुरुवात केली आहे. यावेळेला पुन्हा एकदा हवेतून फटका मिडविकेटच्या दिशेनं पाठवलाय. ओह, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, नकार आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता कुठेतरी ती विकेट हवी होती अंकितची. ती विकेट मिळाल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती बघायला मिळते आता फिल्डर्स मध्ये. हो ते तर आहेच, परंतु गोलंदाजांना अजूनही सावधच राहावं लागणार आहे, कारण एक खतरनाक बॅटर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवर दुसरा खतरनाक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, पॉवर हिटर संकेत दळवी. मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतो आणि नेहमीच चांगल्या फिनिशिंग टच साठी त्याला ओळखलं जातं. ओ, अपील अपील जोरदार त्या ठिकाणी करण्यात आली आहे. उत्साह भरपूर होता अपील मध्ये. तो आत्मविश्वास जरूर दिसला नाही. गोलंदाज अक्षयचा अपील तेवढासा प्रॉमिसिंग दिसत नव्हता. डॉट बॉल आलाय. असं वाटतंय की फलंदाजाच्या ट्राउझरला ब्रश होऊन बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. हलक्या हातानं ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. चांगला वेगवान बॉल होता हा अक्षय थेटेचा. अक्षय थेटेचं दुसरं षटक पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती, मात्र तेवढी जास्त प्रभावी कामगिरी राहिली नव्हती, ज्यासाठी तो जाणला जातो. 11 धावा तब्बल त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या, पण या षटकाची सुरुवात जरूर चांगली करताना दिसतोय. बॅटल चांगले रंगेल. एकाच गावातून हे दोन्ही खेळाडू आहेत. ओह, या वेळेला कट केलाय. काय फटका आहे. सुपर टायमिंग. फार कमी वेळा असे फटके खेळताना संकेतला आपण पाहतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय. चौकार. कमजोर बॉल होता हा अक्षय थेटेचा. वेट दिली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, हलक्या हातानंच कट केला होता, परंतु पॉइंटला क्लिअर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे संकेतनं अकाउंट ओपन केलंय चौकाराच्या मदतीनं. आणि या चौकाराच्या जोरावर राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमच्या 50 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 50 अप. एकूण धावसंख्या 53. पहिलीच मॅच हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. ज्या प्रकारे आता धावांचं हे फळक वेगाने पुढे चाललेलं आहे. अक्षय थेटे ओव्हर द विकेट. संकेत समोर पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करण्यात आला. ऑपरेटरचा फटका. मिड ऑफला फिल्डर आहेत, परंतु मिळेल त्या ठिकाणी एकच धाव. थोडंसं संयमी पवित्रा घेतला अक्षय समोर संकेतनं. चांगल्या बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा खरपूस समाचार हे तत्व आता अवलंबलेलं दिसतंय त्याने. कदाचित शेवटच्या षटकाची देखील तो वाट बघतोय. अक्षय हा एक घातक गोलंदाज आहे आणि त्याच्या चांगल्या चेंडूंच्या विरोधात जर तुम्ही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित विकेट जाऊ शकते, हे देखील कुठेतरी मनात आहे. आणि दोघेही एकाच गावातील खेळाडू आहेत. एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या प्रकारे त्यांना ठाऊक आहेत. पण आता स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील सेट बॅटर. खोलवा टप्प्याचा बॉल. ही लेन चांगली आहे. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला मिळतंय. डेथ ओव्हर मध्ये अक्षय नेहमीच घातकी ठरलेला आहे. आपण अनेकदा बघितले त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन्स आणि त्याच्याकडे असणारा तो परफेक्ट यॉर्कर. या 2-3 चेंडूंनी फलंदाजांना अनेकदा सतवलेला आहे. राकेश सुरुवातीला चांगला खेळत होता, मात्र आता त्याला देखील थोडासा मी म्हणेल संकटात टाकलेल्या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक चौकाराचा अपवाद वगळता 55 धावा स्कोर कार्डवर. कमी गतीने टाकलाय. फ्लाइट येण्याचा प्रयत्न समोर लॉफ केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट इज लॉंग ऑफ. सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलाय संकेतनं. सिक्सर. बॉल होता अक्षय थेटेच्या स्पेलचा. स्लोवर बॉल लवकर पिक केला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर, अगदी बाणाप्रमाणे सरळ मारलेला हा फटका 6 धावांकरिता संकेत दळवीच्या बॅटमधून. षटक झालंय समाप्त. 5वं. धावसंख्या 61. फलंदाज बाद झाले 3. आणि आता वेळ आपण बघूयात.
चला वेळ बरोबर आहे, फार अधिकचा वेळ आपण खर्च केलेला नाहीये. विशेषतः मागचं षटक थोडं लवकर पूर्ण केलं अक्षय थेटेनं, आणि त्यामुळेच आपण बघतोय की जी काही वेळ 5 षटकांसाठी देण्यात आलेली आहे, अगदी त्या वेळेमध्ये पहिली 5 षटकं कंप्लीट झालेली आहेत. मात्र शेवटचं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. फलंदाजांना देखील विनंती असेल, आपण देखील अजिबात वेळ दवडायची नाहीये. यानंतर दुसरा सामना, दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. सामना असेल जयंत इलेव्हन सावध विरुद्ध निहाल नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा. आज ग्रुप ए चे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली रजनी आहे ALPL सीझन 3 मध्ये. उद्या ग्रुप बी चे सामने असतील आणि 40+ चे देखील 2 सामने आपल्याला उद्या पाहायला मिळतील. उद्याचा पहिला सामना हा 40+ असेल, त्यानंतर 2 आपले रेग्युलरचे सामने असतील आणि तदनंतर चौथा सामना हा पुन्हा एकदा 40+ क्रिकेटचा असणार आहे. गोलंदाजीसाठी आता सोहेलला आणलं गेलंय शेवटच्या षटकामध्ये. मागच्या 2 ओव्हर्समध्ये जरूर काही चांगले चेंडू पाहायला मिळाले. विशेषतः कुमार केणेचं षटक लाजवाब राहिलं होतं, ज्याने 4 डॉट चेंडू टाकले होते, फक्त 8च धावा खर्च केल्या. परंतु अक्षय थेटे थोडासा मागडा राहिला. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 24 धावा त्याला मोजाव्या लागल्या. आणि आता बघायचंय सोहेल डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. पहिला बॉल ओ स्विच हिट केलाय गॅप मधून, जबरदस्त फटका, बॉल जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राकेशच्या बॅट मधून येतोय चौकार. स्वागत केलंय सोहेलचं. वेलकम टू द ALPL पर्व 3 मध्ये स्वागत आहे सोहेल तुमचं. असंच सांगितलं राकेशनं, ज्या पद्धतीने रिव्हर्सचा फटका त्याच्या विरोधात खेळला. किती कॉन्फिडन्स आहे बघा ना, लवकर पोझिशन मध्ये आला. आणि समोर एक वेगवान गोलंदाज असताना देखील त्याने इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवलंय. यावेळेला फ्लिक करत असताना डीप मध्ये मात्र तिकडे खेळाडू आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 66 या आकड्यावर. चांगली टोटल आहे. पहिलीच मॅच आपण चर्चा करत होतो की 70+ 80 पर्यंत धावफलक जाऊ शकतं आणि सध्याच्या घडीला तिथे वाटचाल तर करण्यात आली, कारण संकेत अजूनही मैदानात आहे. 4 बॉलमध्ये 11 बॅटिंग करतोय आणि एका बाजूला 12 चेंडूंचा सामना करत असताना 31 धावा या राकेश पाटीलच्या बॅटमधून बघायला मिळाल्यात. मॅच्युरिटी बघायला मिळते राकेशच्या या डावात. आणि फलंदाजी मजबूत आपल्याला पाहायला मिळते राजमाता जिजाऊ स्पोर्ट्सची. ओ फुलर लेन थोडासा आतमध्ये आला, बीट केले बॅटरला, चांगला बॉल. व्हेरी गुड कम बॅक. जबरदस्त पलटवार सोहेल कडनं आपल्याला बघायला मिळाला. लोणार टीम कडून खेळत असताना सोहेलला नेहमी आपण इनिशियल ओव्हर्स मध्ये बघतो. हो, पॉवर प्ले मध्ये बऱ्याचदा त्याने गोलंदाजी केली आहे लोणार संघाकडून, परंतु हे ALPL आहे आणि इकडे कॉम्बिनेशन व्यवस्थित तुम्हाला बसवावं लागतं. बॅक ऑफ लाईन टॉप एज बॉल हवेत आहे, विकेट कीपर बॉल खाली आणि फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. लेंथ मध्ये काय बदल केला बघा अजय सर. पहिला फुल लेंथ आणि त्याच्यानंतर बॅटर रेडी होता की पुन्हा एकदा फुल लेंथ येणार, यॉर्क लेंथ येणार आणि त्याच्यानंतर हार्ड लेंथला हिट करणारा राईज होणारा बॉल आपल्याला बघायला मिळाला. या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. लेंथ मध्ये बदल होणं आणि तिथे डिझर्व करत होता विकेट. संकेत दळवीची शिकार केली आहे. फार मोठी विकेट, कौतुक करावं लागेल सोहेलचं. फुलर लेनचा बॉल तो देखील फार वेगानं टाकला होता, त्याच्यावर बीट केलं होतं आणि तदनंतर हा रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल होता. बॅकफुटला पूर्णपणे जाता आलं नाहीये. जो बाउन्स त्याने प्राप्त केला, विशेषतः त्याची हाईट देखील जबरदस्त आहे, टॉल मॅन ही इज, आणि त्याचा वापर त्याने बरोबर केला या बॉलमध्ये. महत्त्वाची विकेट काढून दिली आपल्या टीमला सोहेलनं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 66 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय देवेन पाटील. आमणेगावचा आणखी एक खेळाडू मैदानामध्ये. देवेन आणि राकेश दोन्हीही आमणेगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि आतापर्यंत जी गोलंदाजी झाली आहे विशेषतः या षटकामध्ये खूपच चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा खाली राहणारा बॉल इनसाइड एज. विकेट कीपरला बॉल अडवता आलेला नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय, तोपर्यंत मिळते 1 धाव. काय कमबॅक केलेलं. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर सोहेलनं काय पलटवार केलेला आहे. सोहेल शेख फ्रॉम लोनाड. अंतिम ओव्हर मध्ये जबरदस्त पलटवार बघायला मिळाला. धावा थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मोमेंटम कुठेतरी बालाजी एकच
च्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलेला. विराज चोरगे फॅम टीम आणि एका बाजूला राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स सौधरपाडा कुंडलिक पाटील फॅम टीम बॅटिंग करत सध्या चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे राजमाता जिजाऊ सौधरपाडा संघाकरिता. शेवटचा बॉल लो फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. राकेशला पूर्णपणे बीट केलंय. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि याच बरोबर डावाची होती सांगता. एकूण धावसंख्या 67. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 40 धावा फलकावर होत्या, परंतु शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये जबरदस्त कमबॅक गोलंदाजांचं राहिलंय. फक्त 27 धावा त्यांनी खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. मात्र तरी देखील एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळते. 6 ओव्हर्समध्ये 67 आणि 68 धावांचं टार्गेट असेल. ALPL सीझन 3चा हा पहिला सामना जिंकण्याकरिता टीम बालाजी एकर्स समोर. आपण आता वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. जयंत 11 सावध विपक्ष निहाल नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा. दोन्ही कॅप्टन सज्ज होत आहेत टॉस बॉक्समध्ये आणि तिकडे जोडले जातील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी समीर ठाकरे. थँक्यू सो मच अजय गरे सर. मी आदरणीय भगवानजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर उत्तमजी पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. सोबतच हनुमानजी तरे पहिल्या पर्वाचा खरं तर विजेता संघ तुम्ही जो बघितला विरेन स्पोर्ट आणि त्यांचे पुरस्कर्ते देखील येत आहेत. या तिन्ही मान्यवरांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले. निहाल अँड नक्षत्र एंटरप्राइजेस हेड हॉटेल कोणाचा कॉल आहे? चला नक्षत्र एंटरप्राइजेस हेड इज अ कॉल. हेड इट इज. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा मंचावरती बस. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. चौधरपाडा संघानं टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. ALPL तिसरं पर्व बघतोय. कसं वाटलं एकंदरीत जो उद्घाटन सोहळा तू बघितला कसा वाटला तुला इथे? मस्त होता. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घेण्यास? फिल्डिंग. रोशन मागच्या तिसरं पर्व आहे. मागच्या 2 पर्वांमध्ये तू ALPL खेळला होतास. हो. प्रदर्शन तुझा इंडिव्हिज्युअली कसा राहिला होता आणि तू एखाद्या टीम मध्ये खेळून ते टीम पुढे गेली होती का? नाही. म्हणजे आज गावाच्या नावानं खेळणार आहेस. नक्षत्र एंटरप्राइजेसनं आजवर खेळत आले आणि त्याच फ्रँचायझीने खेळणार आहेस. म्हणजे कुठेतरी पुरस्कर्त्यानं पहिल्या विजयानं सुरुवात करून देशील. हा नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. मोरेश्वर सुतार माझ्यासोबत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल हा प्रश्न असेल की आज ओपनिंग सेरेमनी 7 स्टारनं दिलेला हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याविषयी काय सांगाल? सर्व खेळाडूंना खूप चांगली संधी आहे प्राप्त करून दिली 7 स्टार म्हणजे आमने लोणार क्रिकेट असोसिएशननी. मी खेळाडूंना एवढंच म्हणेन की तुम्ही खेळाडू वृत्तीने हा क्रिकेट खेळा, एन्जॉय करा, जेणेकरून या स्पर्धेला गालबोट नाही लागला पाहिजे. आणि फ्रँचायझीसाठी खेळता तर तिथे गावाच्या अगेन्स्ट पण टीम येते, कधी आपल्या गावची पण येते. तर प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा आणि ज्या फ्रँचायझीने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तो सार्थक करा. टॉस जर तुमच्या बाजूने लागला असता काय निर्णय घेतला असता? आता बॅटिंग आली आहे. फिल्डिंग येणार होतो परंतु बॅटिंग आले. काही प्रॉब्लेम नाही, चांगला स्कोर उभार करू आणि गोलंदाजी चांगली करून डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला सेम क्वेश्चन असेल. मागच्या दोन्ही पर्वांमध्ये तुम्ही खेळला होता. ॲज अ सिनियर क्रिकेटर खेळता. खूप सिनियर क्रिकेटर आहेत आपल्या परिसरामध्ये, तुमचंही नाव त्याच्यामध्ये येतं. मागच्या 2 पर्वांमध्ये ALPL तुम्ही खेळलात आणि तुमचं इंडिव्हिज्युअली प्रदर्शन किंवा तुम्ही ज्या टीममध्ये होता त्या टीमचं प्रदर्शन कोणत्या वर्षी चांगलं झालं होतं? पहिल्या वर्षी आमचा खेळ खूप छान झाला होता आणि आम्ही ती स्पर्धा खूप एन्जॉय केली होती. क्वार्टर फायनलच्या श्री गणेश जांभूलपाडा संघातून खेळलो होतो आम्ही आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही येवई विरुद्ध हारलो होतो. क्वार्टर फायनलमध्ये 6 बॉल 6ची मॅच आमची हातातून गेली होती त्यावेळेस. शुभेच्छा असतील या वर्षामध्ये चांगला खेळा. तर मित्रांनो टॉस येथे संपन्न झालेला आहे. निहाल अँड नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडामध्ये टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट जयंत 11 सावत. नाउ बॅक टू कॉम बॉक्स. मिस्टर योगी पाटील सर इज देअर. आदरणीय कुंडलिकजी पाटील नक्कीच ज्यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसतो आणि त्यांचा सन्मान आपण मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण पर्व तिसरा आणि प्रथमताच आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये राजमाता जिजाऊ चौधरपाडा या संघानं सहभाग घेतलेला आहे आणि कुंडलिकजी पाटील त्या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नक्की 7 स्टार ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष
सन्मान्य अनंताजी केने आणि लखनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कुंडलिक पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. खऱ्या अर्थानं त्या कुंडलिक पाटील साहेबांनी देखील या 7 स्टार वरती विश्वास दाखवलेला आहे आणि आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये आपला नवीन संघ त्यांनी उतरवलेला आहे. त्यांनाही शुभेच्छा मी देतोय आणि धन्यवाद. आपण आमने लोणार क्रिकेट असोसिएशन वरती विश्वास दाखवलात. आणि लगेच आपण येस मॅचच्या दिशेनं वळतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे आणि कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. द रिअल व्हॉइस ऑफ PTC अँड व्हॉइस ऑफ आमने लोणार मिस्टर योगी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद समीर. आणि या ठिकाणी पाहू शकाल 9:40 झालेले आहेत. पहिला चेंडू मात्र डिलिव्हर करतो या ठिकाणी गोलंदाज कैलास रावते मॅन फ्रॉम भावाले. एक चांगला टोटल उभारला आहे पहिल्याच उद्घाटनी सामन्यामध्ये. या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये 67 धावा आणि 68 रन्स. आता मात्र पाठला करण्यासाठी अक्षय तेटच्या सोबतीला शुभम शेलार आलाय. ज्युनियर उस्मान पटेल. पहिला बॉल इथे मात्र पाहू शकतो या ठिकाणी स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही मात्र त्या ठिकाणी संपर्क नाहीये. सुरुवात चांगल्या प्रमाणात आपण पाहतोय कैलास रावतेच्या माध्यमातून. पहिला सामना हाय स्कोरिंग आणि खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येऊ शकणार नाहीये. परंतु सुरुवात फार इम्पॉर्टंट असेल टीमचा आपण विचार केला तर या ठिकाणी टीम बालाजी एकर संघासाठी. दुसरा बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू आणि आय थिंक प्लेड ऑन झालाय. फार मोठी विकेट्स इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या संघाला प्राप्त करून दिली गोलंदाज कैलास रावतेनं. विनंती असेल की ज्यावेळी आपण सेलिब्रेशन करता त्यावेळी मात्र विकेट्स वरती एकत्र आपण येऊ नका. केपी आपण थोडीशी काळजी घ्या. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी समीर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात पाहतो या ठिकाणी गोलंदाज कैलास रावतेच्या माध्यमातून. हो जरूर. आणि विकेटचा शोध होता पहिल्याच ओव्हर पासून. आपण कुठेतरी दबाव टाकावा आणि तो कैलास रावतेनं शोध घेतलेला आहे. आणि विकेट कोणाची प्राप्त केली तर अक्षय थेटेची. वाघाची शिकार केली आहे. हो निश्चितपणे द वॉरियर्स ऑफ नानकर. आणि त्याला मात्र या ठिकाणी शून्यावरती माघारी पाठवला. ही एक फार मोठी उपलब्धी मित्र म्हणेन टीम राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरवाडा संघाचा विचार केला तर. पहिल्याच पर्वामध्ये तो संघ मात्र आपण पाहतोय या कुंडलिकजी पाटील याने मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि चांगली संघाची बांधणी आपण पाहतो. आणि बालाजी एकर सुद्धा मात्र नव्यानं संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल अगदी केवळच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय परंतु शेवटच्या क्षणाला मात्र सीमेरीशी लगत जाऊन चुला फेल केला जातो. तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि या ठिकाणी 2 धाब्याने या संघाचं अकाउंट आता मात्र या ठिकाणी ओपन होतोय सुभाष ठाकरेच्या बॅटमधून. श्री गणेशा क्लासिकल हा फटका होता. ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग हवं तसं जुळालं नव्हतं. 2 धावा तिथे मिळाल्या आणि या फटक्यांसाठी सुभाषला ओळखलं जातं. हो क्लासिकल फटके आपण सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहत असतो आणि तसं जर पाहिलं तर लेजंड आहे. हो इथे मात्र उचली घेणारा चेंडू. आणि समीर असं वाटतं की जी विकेट आहे ती मात्र पाटा विकेट आहे. अधिकच आपण जर आजच्या दिवसाचा खेळ रात्रीचा पाहिला तर चेंडूला बाउन्स चांगल्या प्रमाणात प्राप्त होतोय आणि त्या अनुषंगाने मात्र बॅटर बीट होत आहेत. डेफिनेटली आज या विकेटनं तिचं रूप दाखवलं अगदी व्हेरी फर्स्ट मॅच पासून. आणि इथून बघितलं तर पहिल्याच ओव्हर पासून कैलास रावतेनं दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय प्रतिस्पर्धी संघ बालाजी एकसवर. धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 2. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगतीपथावरती सुरू आहे. हो इथे मात्र इम्प्रोव्हाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लकडे क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळत आहेत आणि विकेटचं पतन. सुभाष ठाकरे बॅक टू द डगआउट. व्हॉट अ स्टार्ट. काय सुरुवात मिळाली. मोस्ट ऑफ द सिनियर क्रिकेटर या टीम मध्ये आहेत. आपण कॅप्टन विकीला पाहतोय. कैलास पाटील, गोरखनाथ दिगाडकर, सुधीर असेल. अनुभवी क्रिकेटरांचा भरणा असलेली टीम आहे आणि डेफिनेटली त्याचा फायदा होतोय. ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट असेल आणि काय बॉल टाकला होता. इम्प्रोव्हाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पिक जरूर करण्यात आलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला आणि चांगला झेल तिथे पकडलाय. धावा धावफलकावरती 2 असताना हा दुसरा धक्का लागलेला आहे.
संत आणि सावध सुरुवात बालाजी एकर्स सोनाली संघाची आपण पाहत आहोत. संघाचे पुरस्कर्ते विराजी चोरगे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौतरपाडा संघाचे पुरस्कर्ते कुंडलिकजी पाटील. खऱ्या अर्थानं त्यांचा आपण आभार व्यक्त करू, कारण त्यांच्या माध्यमातून दोन संघाची बांधणी या स्पर्धेमध्ये झाली गेली. न्यू बॅटर राहुल पाटील आला, मॅन फ्रॉम मुटवल. शुभम शिलारच्या सोबतील आणि या पॉवर प्लेमधील पहिल्या षटकातील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त सुरुवात आणि काय गोलंदाजी केल्याच्या वतीने आपण पाहिली. फक्त आणि फक्त 2 रन्स मात्र त्याने खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ स्टार्ट, व्हॉट एक्सलंट स्टार्ट. आउटस्टँडिंग गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते कैलास रावतेच्या माध्यमातून आणि फक्त 2 धावा त्या ठिकाणी खर्च करत असताना 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. आता दबाव हळूहळू वाढताना दिसेल, कारण आता 5 ओव्हरचा खेळ बाकी आणि 66 करायचे आहेत. 68चं टार्गेट 6 ओव्हरमध्ये बघायला तर तेवढं मोठं दिसत नाहीये, परंतु आता हे जे पहिलं षटक आपण पाहतोय कैलास रावतेचं, हे षटक पाहता आता ते टार्गेट मोठं वाटू लागलंय. हो, आणि खऱ्या अर्थाने पाहू शकेल पाटील बिल्डर्स आणि डेव्हलपरचे प्रोप्रायटर जयदीपजी पाटील आणि विकेशेट पाटील रजा घेत आहेत, परंतु ती रोज येत राहतील त्यात काही शंका नाहीये, कारण त्यांचा संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल. पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. सेकंड ओव्हरसाठी पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज कैलास पाटीलचा वापर आय थिंक करण्यात येईल. एस केपीला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट करण्यात आले. 7 स्टारचा मेंबर आहे आणि खऱ्या अर्थानं योगी सर आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 7ही सिताऱ्यांनी या विभागाच्या क्रिकेटला एक वेगळा स्टार लावलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि समीर अजून एक गोष्ट मी पाहिली की आज आपण पर्व 3ऱ्यामध्ये आहोत आणि प्रत्येक पर्वामध्ये बदल होत गेलाय स्पर्धेमध्ये. ही खऱ्या अर्थानं एक अचिव्हमेंट या 7 स्टारसाठी आपण म्हणू शकतोय आणि त्यांच्यावर दाखवलेल्या आमच्या सर्वच पुरस्कर्त्यांचं देखील आम्ही तेवढंच मनापासून आभार मानू. 2 डगआउट्स तुम्ही पाहतायत. आता संजय पाटील केपी सरांचा जो डगआउट आहे त्याच्यामध्ये थोडंसं आता मी म्हणेल रिलॅक्स वातावरण असेल आणि सौमिक केबल नेटवर्क डगआउटमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण असेल, कारण रन्स आलेले नाही आहेत. फार एंडकडनं आता गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचा अंतिम षटक असेल. कैलास पाटील आला आणि सामना करेल फलंदाज शुभम शेलार, मॅन फ्रॉम कुकसे. पहिलाच बॉल हॅमर्ड केलाय, परंतु फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. झेल सुटलाय, झेल सुटतोय त्या ठिकाणी. एक मात्र खेळाडू होता ऑफ साईडला, आपण बघतोय की डीपला ठेवण्यात आला होता आणि त्याच्याचकडे बॉल गेला, मात्र कॅप्टन विकी कडनं झाली आहे चूक. हो, आणि खऱ्या अर्थानं मात्र बॅटर सुद्धा मात्र झेलकडे पाहत राहिलाय. कदाचित मात्र इकडे 2 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या, परंतु शुभमला असं वाटलं की माझी विकेट धोक्यात आहे, परंतु त्या ठिकाणी शुभमला पहिल्या चेंडूवरती जीवनदान देणं मी तर म्हणतो की कुठेतरी एक मोठी चूक झालेली आहे. जर आपण समीर पाहिलं या सीझनचा विचार केला तर शुभम चांगल्या प्रमाणे खेळला आहे, चांगला फॉर्म त्याचा आपल्याला या सीझनमध्ये पाहायला मिळतो, परंतु त्या खऱ्या अर्थानं त्याची त्याला आता मात्र या ठिकाणी प्रचिती द्यावी लागेल बालाजी एकर संघासाठी. आणि पहिल्या रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलक्यावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 3. राहुल आणि शुभमला ही भागीदारी करावी लागेल. ओ फ्लायटेड बॉल आणि अगदी फुल लेंथ देखील होता. लेंथमध्ये चांगला बदल केला केपीनं. ऑक्शन सेरेमनी वेळेला संकेत दळवी आणि केपी मध्ये खूप वेळ चर्चा सुरू होती. मी अगदी जवळून बघितलं की कोणता प्लेयर्स घ्यायचा आणि मोस्ट ऑफ द सिनियर प्लेयर्स वरती त्यांनी बोली लावली आहे बघा, आणि आज त्याचा फरक जाणून नक्कीच दिसतोय. हो, मागच्या पर्वामध्ये पाहिले तर बीबी स्पोर्ट्स संघामध्ये सिनियर खेळाडू आपण भरपूर संख्येने पाहिले होते आणि या सीझनचा विचार केला तर आपण टीम राजमाता जिजाऊ व फुल टॉस गुडघ्यावरती अगदी वजन ट्रान्सफर केलं आणि पाहू शकाल या ठिकाणी चेंडू चाललाय स्क्वेअरला. इकडे सिंगल धाव मात्र या ठिकाणी जोडली गेली आणि कैलास पाटीलसाठी एक पारितोषिक आलंय पर विकेटसाठी. आपल्या विभागातील प्रसिद्ध वडेवाले विकास शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज केपीसाठी दिले जाणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 4 धावा. दबाव वाढत गेलाय बघा ना. पहिल्या डावामध्ये देखील 2 फलंदाज लवकर बाद झाले होते, परंतु त्याच्यानंतर राकेश पाटीलनं चांगला खेळ साकारला. त्याला साथ मिळाली ती म्हणजेच अंकित दळवीची, आणि त्या दोघांच्या भागीदारीनं कुठेतरी एक चांगली टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळाली. केपीचा बॉल फोर्स केलाय समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ. हो एक्झॅक्ट तिथे काय घडलंय. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. षटकार दादा, ड्रेस कोड मध्ये तुम्ही थोडे बाजूला राहा. हो, आणि विनंती करतो की ज्याच्या अंगावरती ड्रेस कोड आहे ते रॅलिंगच्या बाहेरून मात्र सामन्यात आनंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण उभे राहू नका.
आय थिंक एक क्षण असं वाटतं की मात्र लॉंग ऑफला झेल पकडलाय की काय क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रेक्षकाने तो झेल पकडलाय आणि शुभमच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दर्जेदार षटकार आपण इथे पाहतोय. व्हॉट एक्सलंट स्ट्रोक. काय फटका होता शुभमच्या बॅटमधून. ओ यावेळेला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. शुभमचा स्लॉग स्वीप म्हणजे सिग्नेचर स्ट्रोक आहे, परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. आता कुठेतरी मोमेंटम मिळतोय, हळूहळू दबाव कमी होत गेलाय बालाजी एकशा फलंदाजांवरनं आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 12वर. धाबा मात्र चांगल्या प्रमाणे येत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त कैलास रावतीने मात्र खर्च केल्या होत्या 2 आणि या षटकाचा विचार आपण केला तर आतापर्यंत 10 धावा आलेले आहेत आणि अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि शुभमच्या बॅटमधून धावा चांगल्या प्रमाणे निघत आहेत. ज्या बॅटरला मात्र जीवनदान दिलं तो आता मात्र समीर जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य करतोय असं म्हणू शकतोय. क्लासिकल बॅटर आहे तो देखील इनिशियल ओव्हरमध्ये नेहमीच कुकसेकरांसाठी चांगला खेळत आलेला आहे आणि ॲज अ ओपनर आलाच आज त्याच्याकडून अपेक्षा आहे. ओ केपीचा परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त वेग, भन्नाट वेग. डॉट बॉल आला आणि याचबरोबर पॉवर प्ले समाप्त. 2 षटकांचा केस संपन्न. 12ला 2 गडी बाद. बालाजी एकस. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या 2 षटकाचा आपण विचार केला तर या ठिकाणी कैलास रावते आणि कैलास पाटीलच्या वतीने पाहिलं आपण. 4 षटकांचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. लक्ष जर पाहिलं तर 68 रन्स समोर इथे मात्र पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता विजयासाठी 56 धाबींची अजूनही गरज आपण या ठिकाणी पाहत आहोत. ऑन स्क्रीनवरती तुम्ही हे समीकरण पाहू शकाल. बालाजी एकर्स आणि राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा या 2 संघादरम्यान हा उद्घाटनी सामना पर्व 3रा आणि काय तो आपण ओपनिंग सेरेमनी पाहिली. अति पाहुण्यांची मांदी आली, फटाक्यांची आतिषबाजी आणि त्या मात्र चांगला क्वालिटी क्रिकेट या 2 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आज ज्ञानेश्वर मुकादम 12च्या भूमिकेमध्ये आहेत. थोडेसे हायफर झालेले आहेत. खऱ्या अर्थाने त्याला आपण कुलमॅन ओळखतोय परंतु आज हायफर आहेत. चला वेलेचं सुद्धा मात्र या ठिकाणी भान ठेवायचं आहे कारण पहिल्या चोरी तुम्ही 9 वाजून 40 मिनिटांनी डिलिव्हर केला होता आणि आता परत 2 षटकासाठी तब्बल 12 मिनिटं तुम्ही इथे खर्च केलेले आहेत. षटक क्रमांक 3रा आणि 3ऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा मात्र इथे वापर केलाय. मिस्टर राहुल थलेला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम लोणाड. लेफ्ट आर्मर आहे आणि ओव्हर द विकेट मात्र या ठिकाणी मारा काढण्याचा प्रयत्न करतोय. राहुलला आता मात्र आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल. शुभमला त्याला मात्र चांगली साथ द्यावी लागेल. केपी वेले संदर्भात थोडंसं आपण सहकार्य करा. कुठल्याही संघाची या स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. राहुलचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती फटका हवेत केलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगल्या प्रमाणात झेल पकडलाय. नो मिस्टेक बाय अंकित आणि इथे लागलाय 3रा धक्का टीम बालाजी एकर्सला. टीम वरती विराजी चोरगे फॅम टीम आणि ते सध्या ऑनलाईन आपल्यासोबत जोडले असतील तर थोडेसे नक्कीच नाखुश असतील. अक्षय थेटेवरती फार मोठा डाव खरं तर त्यांनी लावला. थेटेच्या गोलंदाजीमध्ये खरं तर आज भरपूरशा रन आपल्याला बघायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये 24 रन्स आणि विकेटलेस. एकही विकेट त्याला मिळाली नव्हती. बॅटिंगमध्ये 0वर बाद झाला. आणि आपण तसंही म्हणतो ना की क्रिकेट कोणा एका खेळाडूवरती अवलंबून नसतो. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सांघिक खेळ तुमची स्वप्न पूर्ण करू शकतो. हो आणि तुम्ही या एकाच खेळाडूवरती या समीर सातत्याने निर्भर राहू शकत नाहीये. ज्यावेळी तुमचा सांघिक खेळ चांगला होणार त्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करू शकता आणि त्यामुळे आता मात्र इथे राहुल पाटीलचे विकेट्स प्राप्त केल्यानंतर आता कुमार केणे अर्थात अरविंद आलाय. आमनेकरांचा हा कुमार शुभमच्या सोबतीला. लेफ्टी राईटी आता मात्र कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय परंतु राहुलला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. त्याचा कॉन्फिडन्स आता मात्र या ठिकाणी हाय लेवलला असेल. धावसंख्या स्थिर 12 धावा फलक्यावरती. अजूनही 56 रन्स आता तुम्हाला इथे जोडायचे आहेत. 23 बॉल अजूनही शिल्लक. पहिलाच बॉल खेळत असताना या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या चेंडूवरती इथे केलाय कुमारला बीट. जबरदस्त लेंथ आणि चांगली सुरुवात राहुल सुद्धा मात्र आपल्या संघाला करून देत असताना प्रेशर वाढला आता मात्र समीर या ठिकाणी पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघावरती. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू बाद झाले आणि आता फलंदाजांवरती दबाव वाढलाय. प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच तर गोष्टीचा फायदा आता राहुलने घेतलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यावरती कुमार मात्र या ठिकाणी बीट होताना सुद्धा आपण पाहिलं.
शांतमय वातावरण सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल पुन्हा एकदा फटका बेट केलाय, पुन्हा लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक पुन्हा अंकित, आणि त्याने कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. दुसरा झेल त्याने इकडे पकडला आणि कुमारी चाललाय दागवतो दिशेनं. शून्यावरती त्यांनी मात्र या ठिकाणी आपली विकेट्स गमावली. फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या चौथा धक्का लागतोय. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली आहे. फॉल ऑफ विकेटचा आपण विचार केला, 0 वरती पहिला खेळाडू बाद, 2 वरती दुसरा, 12 वर तिसरा आणि 12 वर चौथा. मोठी भागीदारी दिसत नाहीये. ज्या पार्टनरशिपची गरज आहे ती पार्टनरशिप येथे दिसत नाहीये. स्कोर कार्ड 12 असताना चौथा धक्का लागलाय. बालाजी एकच टीम 68 धावांचं लक्ष्य पार करत असताना मागच्या वर्षीचा आपण जर विचार केला तर आय थिंक रियांश 11 नांदकर संघानं ALPL जिंकली. रनरअप होता बीबी स्पोर्ट इताडे, आणि पहिल्या वर्षी वीरेन स्पोर्ट एवईनं स्पर्धा जिंकली आणि तेव्हाही बीबी स्पोर्ट इताडे रनरअप होता. पण खऱ्या अर्थानं मागील वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर बीबी स्पोर्ट संघाचे संघ मालक भगवानजी पाटील यांनी मात्र खऱ्या अर्थानं मनच जिंकली. आणि त्यांनी मात्र सांगितलं की जरी स्पर्धा आम्ही जिंकलो असतो तरी सुद्धा आम्ही पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी जी आहे ती मनोज पाटील यांनाच देणार होतो. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आम्ही या मागच्या पर्वामध्ये पाहिलं. पुढचा बॅटर भावेश जोशी आलाय, मॅन फ्रॉम आमने. राहुलला मिळणारी ही दुसरी सफलता. एकही धाव तरी खर्च केली नाहीये आणि आता मात्र ते खेचून मारला. फटका तर खूप छान आहे, परंतु मिड विकेटला राकेश पाटीलला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगल रन सिंगल मात्र या ठिकाणी जोडली गेली. आता सिंगल डबलनं काही सिद्ध होऊ शकत नाहीये. तुम्हाला अधूनमधून मोठे फटके मात्र इथे खेळावं लागतील, कारण फलक्यावरती फक्त 13 रन्स पाहायला मिळत आहेत. आणि त्या मात्र या ठिकाणी 20 चेंडूमध्ये 55 रनची अजूनही आवश्यकता टीम बालाजी एकर संघाला. संकट आता त्या संघ आपल्याला बघायला मिळाला. परंतु पहिल्या डावाचा विचार करताना पहिली 3 ओव्हर फलंदाजांच्या नावी राहिली होती, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला होता. आता इथे उलट तर होणार नाही ना, की पहिली 3 षटकं गोलंदाजांच्या नावी आहेत आणि येणारी 3 षटकं बॅटर्सच्या नावी राहतील. कदाचित आपण भाकीत करू शकतोय, कारण बादल येण्यापूर्वीची शांतता असू शकेल. कारण मैदानाच्या आतमध्ये शुभम अजूनही आहे, त्याच्या सोबतीला आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी बॅटर आपण पाहिलं तर भावेश आला. दोघेही हिटिंगसाठी जाणले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं ती वेळ आता मात्र आलेली आहे बालाजी एकर्स टीमसाठी. स्लोअर वन हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु वाडी स्लॉंग आपला क्षेत्ररक्षक आणि येथे मात्र शुभमची विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केली. आणि तब्बल राहुल थळेच्या अकाउंट मध्ये ही तिसरी सफलता आणि ते चौथा गडी गमावलाय टीम बालाजी एकर्स संघानं. येस, 5वा खेळाडू बाद झाला, निम्मा संघ गारज झाला आणि काय कॅचेस बघायला मिळाल्यात. अंकितच्या कॅचेस असतील, देवेंची ही कॅच असेल. वॉट एक्सलंट. विकीकडनं एक चुकी जरूर झाली, परंतु त्याच्यानंतर अदरवाईज ऑल फिल्डर्स आपण विचार केला तर ग्रेट एफर्ट्स इन आउटफील्ड. आणि त्याचंच कारण पाहतोय की आता बालाजी एकच संघ अडचणीमध्ये. अर्धा संघ आता डगआउटमध्ये गेलाय. सौमिक केबल नेटवर्क डगआउटमध्ये आरामासाठी गेलाय ना. असं वाटलं होतं की मात्र कदाचित या ठिकाणी शुभम एक चांगली मोठी केली साकारेल, परंतु त्याचाही मात्र या ठिकाणी काटा काढलाय असं म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज राहुल थलेनं. आणि आज 7 स्टारची जी मेहनत जी आपण पाहिली खऱ्या अर्थानं सेल्यूट आहे. ज्याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन, ज्याप्रमाणे स्पर्धेचं आयोजन. न्यू बॅटर इंटरव्ह्यू असताना मैदानाच्या आतमध्ये भावेश जोशीच्या सोबतीला इम्पॅक्ट प्लेअर आहे का, कोणाच्या जागी आहे फक्त इकडे सांगायचं आहे. सोहेलच्या जागेवर आदित्य आलाय ना. ओके, चला, सोहेलच्या जागेवर आदित्य ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर फलंदाजी करण्यासाठी येतोय. परंतु आता किती तो इम्पॅक्टफुल ठरणार हा सुद्धा मात्र प्रश्न पडलाय, कारण संघ संकटामध्ये आहे. तो मात्र आपल्या संघाला बाहेर काढेल का. पहिल्याच बॉलवरती फटका हवेत, शेंडूच्या खाली खेपी, नो मिस्टेक, झेल पकडला आणि या ठिकाणी चौथी विकेट्स राहुल थळेच्या खात्यामध्ये. वा, गुड जॉब बाय राहुल थळे.
एखादा सामना त्यांना असा लोणारकरांसाठी खेळला असावा, परंतु आज बघा फ्रँचायझीसाठी कमाल केली. कुंडलिक पाटील खुश असतील. जितने भी घोड़ों पे दाव लगाया वो चल चुके हैं. यस, लेकिन ये शुरुआत है, ये समीर, ये ट्रेलर है, पिक्चर अभी भी आना बाकी आहे. परंतु म्हणतात ना की सुरुवात गोड असली की मात्र तिथे अंत सुद्धा गोड असतो. आणि पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकाचा स्केल संपणं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 13 धाव फलकावरती येणारे 18 बॉल शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 55 धाब्यांची अजून आवश्यकता. क्या बात आहे. बघा चर्चा करत होतो की कुंडलिक पाटील खुश असतील आणि राहुल सडी 1000 रुपये, क्या बात आहे, या गोलंदाजीसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचा हकदार आहे. एका ओव्हरमध्ये 4 विकेट. चला स्पीडअप करा. 4 ओव्हरसाठी तुम्ही वेळ घेतलाय. आतापर्यंत 3 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. टायमर ऑन आहे, लक्ष असू द्या. टीम राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघ पहिली 5 षटके तुम्हाला 25 मिनिटांच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये टाकायचे आहेत. आफ्टर ड्रिंक्स ब्रेक आता इथून गेम प्लान स्ट्रॅटेजी देखील आखली जाणार की इथून पुढे एक्झॅक्ट काय खेळायचं आहे. परंतु गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर कैलास रावते, कैलास पाटील दोघांपैकी एक गोलंदाज पाहायला मिळेल की आणखी कोणता गोलंदाज नवीन वापरला जाईल. विकी मोकरे देखील स्वतः गोलंदाजीसाठी एक चांगला ऑप्शन आहे, परंतु संकेतकडे गोलंदाजी देण्यात आली आहे. क्या बात आहे. ॲज अ पार्ट टाइम बॉलर म्हणून नानकर टीम मधून संकेतला गोलंदाजी करताना पाहिलंय, मात्र इथून प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आता त्याला आणलंय 4थ्या षटकात. नाही, एक चांगला तर मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची स्वतःची त्यांनी निवड केलेली आहे. पहिले आपण सुरुवातीला पाहिले तर एज बॅटर म्हणून तो खेळायचा, परंतु आता मात्र प्रॉपरली गोलंदाजी सुद्धा मात्र त्याला आपण अनेक स्पर्धेमध्ये करताना पाहिले. न्यू बॅटर केतन पाटील आला आणि जर केतन पाटीलनं इथे षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर तेजेश पाटील सी आहे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी दिले जाणार आहे. 18 चेंडू आणि 55 धावांची आता आवश्यकता असणार आहे. बक्षिसांचा वर्षा होतोय या ठिकाणी. सर्वच खेळाडूंना शुभेच्छा येतात. त्या सर्व विवस श्रोत्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ALPL सोबत तुम्ही जोडल्या गेलात. गांधारी विलेज एनकडनं बॉल तयार होतोय. संकेत दळवी टीमचा महत्वपूर्ण खेळाडू बॉलिंग मार्कवर आणि पहिल्याच बॉलवर जोशीचा वार. लेट मकरेंद्र दत्तू पाटील स्टँडला सलामी देणारा अभव्य षटकार. आहे आणि इकडे मात्र पहा जसा संकेत दलवी आला, आय थिंक पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलंय. भव्य स्वागत मित्र मनीष षटकारानं. हा जोशीचा पहिला वार होता षटकार आणि या स्किलसाठी आपण नेहमीच भावेशला ओळखतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याच्या सोबतीला केतन पाटील पाहायला मिळतोय. आणि इकडे मात्र असं वाटते की या षटकारानं सामना जिवंत केलाय बालादेकर संघानं. पुढचा बॉल कटर होता, येथे कटर होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा आणि एकसा बाउन्स देखील तिथे मिळाला. षटकारानंतर करतोय कमबॅक. धाव फलकावरती 19. बाउन्स आहे या खेळपट्टीवरती, कारण आपण पाहतो की या मातीच्या विकेटवरती स्पर्धा आपण या ठिकाणी भरवलेली आहे आणि त्याचा मात्र गोलंदाज मात्र कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू हवेत लाऊड अपील, परंतु आता बॅटचा संपर्क आहे का हे आता पाहणं योग्य असेल. दोन्ही पंच आता मात्र खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चर्चा करतीलच आणि चर्चेनंतर जो काही निर्णय येणार तो निर्णय दोन्ही टीमच्या खेळाडूंना मात्र इथे मान्य करावा लागेल. हो, कारण निर्णय येण्या अगोदर बोलणं उचित ठरत नाही असं मला वाटतं. परंतु आता आपण एकदा धावफलकावरती नजर टाकली, मी आताही म्हणेल की बालाजी एकरसाठी थोडंसं कठीण काम आहे, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. कारण अजूनही 49 धावा दूर आहे आणि इथे एक्झॅक्ट काय निर्णय येतोय, एक धावी पूर्ण की विकेट आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे.
पुढचा बॉल हो इकडे मात्र पाहू शकेल. आता मात्र चेंडू खाली राहिला आणि या थोडंसं या ठिकाणी या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केतन पाटीलने केला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बाटमध्ये कुठला संपर्क नाहीये. निर्धावण चेंडूची सांगता आणि वापसी चांगल्या प्रमाणात समीर आपण पाहतोय संकेत दलवीची, कारण पहिल्या चेंडूमध्ये त्याच्या आगे षटकार आला होता, परंतु मागील 3 बॉलवरती एकही धाव तरी खर्च केली नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहिली आपण. जबरदस्त कमबॅक, पलटवार, शॉट ऑफ लेंथ. यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, मिड विकेटला फिल्डर जज करतोय, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर आणि या चेंडूला भिरकावून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू धीजे. चला केतन पाटील टनाटन, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या पाठमधून आला षटकार आणि जर लागोपाठ जर 3 मारले तर तेजेश पाटील सी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. व्हॉट एक्सलंट स्ट्रोक. संकेतच्या विरुद्धात दुसरा सिक्सर. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका, बॅकआउट ऑफ द स्क्वेअर बॉल वेगानं ससावतो. फिल्डर येत आहेत, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि 2 धावा तिथे मिळाल्या. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाणार आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. या 3 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 29 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ देखील इथे संपला आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 39 धावांची आता गरज असेल सामना जिंकण्याकरिता टीम बालाजी कसला. यानंतर दोन्ही संघ पाहिले तर रेडी आहेत दुसरा सामना खेळण्यासाठी. जयंश 11 सावत अर्थात सचिनजी पाटील आणि शरद पाटील फेम टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ तुम्हाला पाहायला मिळेल. निहाल नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा दीपकजी पाटील यांचा संघ तुम्हाला या ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. सर सातत्याने विनंती करतो की वेळे संदर्भात टीम राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघ आपण लगेच फील्ड सेट करा. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता आणि इथून सुद्धा मात्र सामना बालाजी एकर संघ जिंकू शकतो, परंतु स्वतःकडे आता मात्र जी गुणवत्ता आहे ते तुम्हाला प्रथमतः सादर करावं लागेल. जिद्दीने तुम्हाला खेळी ते खेळावं लागेल आणि ती जिद्द आता मात्र ठिकाणी या खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळू शकेल का. आणि राहुल तल्ले आता मात्र कंटिन्यू ठेवलाय, कारण पहिल्या स्पेलमध्ये राहुलनं फक्त धावा खर्च केल्या होत्या. 4 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाज इज ऑन हॅट्रिक, कारण मागच्या 2 चेंडूवरती 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि आता मात्र इथे हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी बॅटर रेडी होतोय मिस्टर केतन पाटील. जबरदस्त सामना, उद्घाटनी सामना ALPL आमने लोणार प्रीमियर लीग 2026 सीझन 3 आणि काय जबरदस्त मात्र या नियोजन या स्पर्धेत पाहायला मिळतोय. 12 बॉल 29ची गरज. सातत्याने जर पाहिले तर ऑन साईडला तब्बल 4 बाउंड्री रॅडर्स पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन मिड विकेट. 39 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी शिल्लक. हो इथे मात्र पाहिल्या ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक राकेश पाटील वेगेनं आलाय आणि मात्र जबरदस्त फेकी त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. आणि 22 साठी एक पारितोषिक आलं मिस्टर कुणालजी शास्त्री यांच्याकडून. जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव जरूर होतोय, शुभेच्छांचा वर्षाव देखील जरूर आपण या ठिकाणी होताना पाहतोय. राहुल थळे पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स ज्यानं प्राप्त केले आणि पुन्हा कॅप्टन त्याच्याचकडे चेंडू सोपवला. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 31. आता समीकरण बदललंय. 11 बॉल आणि 37 धावांची गरज आहे, परंतु सिंगल डबलनं काही साध्य होणार नाहीये. योगी सर इकडनं सिक्सर मारावे लागतील. हो आणि ते मात्र सिक्सर मात्र या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतील किंवा तो पर्यंत तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. खास करून आता मात्र जबाबदारी खेळ करावं लागेल भावेश जोशीला उर्फ बाबू. प्रयत्न करतायत परंतु राहुल थलेचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी मात्र एक निर्धार केलाय मनामध्ये की एक्झॅक्टली जर एस्ट्याच्या स्वरूपात जरी धाबा गेल्या तरी चालते, परंतु मी बॅटरच्या रेंजमध्ये चेंडू देणार नाहीये. बॅटरच्या दूर थोडा ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि तो यशस्वी राहिलाय या पहिल्या सामन्याचा आपण जर खेळ पाहिला तर. जरूर जरूर त्याने जो गेम प्लॅन केला, गोलंदाजी कोच सोबत जी चर्चा केली आणि ते इम्प्लिमेंट ऍप्लिकेशन आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतं.
प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि राहुल तळेच्या तर गोलंदाजीमध्ये दिसून आल्यात. राजमाता जिजाऊ संघ असं वाटते की पहिल्याच मॅचमध्ये त्यांचा दमखम दाखवत आहेत. हो, खरी अर्थानं सध्या तरी आपण जर पाहिले तर वर्चस्व त्या संघाचं पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये या वेल बदलायला वेल लागत नाहीये. इथे मात्र फुटवर्क व्यवस्थित पाहायला मिळत नाही आणि पंचाचा वाईटचा इशारा. आणि या धावांची सुद्धा मात्र कुठेतरी आता मात्र या ठिकाणी बालाजी एकर्स टीमला मात्र आवश्यकता आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र जोडली जाईल. जास्तीत जास्त ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला राहुल तळेनं आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल. नेक्स्ट बॉल. 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडूमध्ये विजयासाठी 35 ची गरज. इकडे मात्र पाहू शकेल. ओ हो, बाटर पाटला करतोय. थोडस फनी मोमेंट्स. समीर, आय थिंक 10 मध्ये 35 ची गरज आहे. म्हणजे या षटकातील जे 4 चेंडू जे अजूनही शिल्लक आहेत त्या 4 चेंडूमध्ये किमान जर 2 चांगले फटके आले तर मात्र मॅच ऑन होऊ शकते. प्रयत्न करावा लागेल. त्या कॅलिबरचे प्लेयर आहेत. केतनच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिक्सर आला. एका बाजूनं भावेश आहे. भावेश तर अधिक आक्रमक खेळताना आपण आमने गावासाठी अनेकदा बघितलेलं आहे. रेप्युटेशन ठेवतात मोठ्या फटक्यांचं, परंतु आज ते त्यांना करून दाखवावं लागेल. हो, परंतु समोर भावेश चे अगेन्स्ट राहुल थले आहे. त्याच्या खात्यामध्ये तब्बल आपण 4 विकेट्स पाहिल्या. तो आज विकेट टेकर राहिला. हे सुद्धा मात्र आज विसरून चालणार नाहीये. समोर बॅट मात्र विकेट पाहिल्या तर दिशेने केल्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी ऑन द कार्पेट. हो वा, काय फिल्डिंग. केपीच्या वतीने पाहतो या पायांचा सहारा. आणि तिकडे मात्र सिंगलच धाव मात्र कंप्लीट केली गेली. आय थिंक 2 धाबा, 2 रन्स कंप्लीट. आणि या 2 धाब्याची संघाची धावसंख्या पुढे जात असताना येस, फूटचं स्किल तुम्हाला त्या ठिकाणी 35 बघायला धावा. मिळतंय. पायांचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला. आणि केपी आज खूप चांगला खेळला या मॅच मध्ये. बॅटिंग मध्ये भले तो फ्लॉप राहिला. गोलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, कॅचेसही चांगल्या पकडल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात. चांगला स्टॉप तिकडे मात्र केला. आपल्या टीमसाठी 2 धाबा वाचवल्या. आणि आता मात्र या ठिकाणी या जबरदस्त चेंडूची हाताळणी. स्विंग अँड मिस. केतन आता मात्र या ठिकाणी सास पडलाय. आणि पाहू शकाल निर्धावानं चेंडूची सांगता होता असताना शेवटचे 8 बॉल आता मात्र शिल्लक. आणि विजयासाठी 33 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू फार निर्णायक असतील टीम बालाजी एकर्स संघासाठी. प्रेशर 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 त्या ठिकाणी वाढवल्या. बिल्डअप करत असताना एकाही वेळेला संधी दिलेली नाहीये राजमाता जिजाऊ संघानं बालाजी एकर्सला या मॅच मध्ये पलटवार करण्याची. 8 बॉल 33. हो, चांगला चेंडू फुलर लेंथ होता. कव्हरला ट्राय करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगलच रस. आणि इथून मात्र सिंगल डबलने काहीसे 2 आणा घ्या. तुम्हाला तर विजयाच्या दिशेने वाटचाल जर करायची असेल तर मात्र इथून आता प्रत्येक चेंडूचं दर्शन तुम्हाला मात्र सीमेरेषेवरती घडवावं लागेल. आणि आतापर्यंत या ठिकाणी राहुलने सुद्धा मात्र या दुसऱ्या स्पेलमध्ये बॅटरला शांत ठेवलाय. पूर्णपणे धावांवरती आज गतिरोधकाचं कार्य राहुलनं मात्र केलेलं आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये आता विजयासाठी 32 ची गरज आहे. समीकरण तर कठीण दिसतं, परंतु इथे एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोड्याफार विजयाच्या आशा राहतील जिवंत. हो, इथं मात्र खेचून मारलाय. ज्या फटक्याची मात्र नितांत आवश्यकता होती. आणि या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात लॉंगेस्ट सिक्सर बावेच्या बॅटमधून निघत असताना आणि तिथे 6 धावा मिळाल्या. आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला आहे. लास्ट 6 बॉल्स 26 रन्स. हा फटका पहा. ऍक्शन रिप्ले असं वाटते की वारंवार पाहतच राहावं. फॉरफुली मिडल ऑफ द बॅट. आणि बॉटमचा चांगला मात्र त्या ठिकाणी वापर केला. आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन. या षटकाराने मात्र पुन्हा जो आव्हान आहे तो आता मात्र जिवंत झालाय बालाजी एकर्स या संघाचं. 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये आता विजयासाठी 26 ची गरज. सहा चेंडू 26 धावांची आवश्यकता. आणि आता इथून 22 जो षटकार मारलाय. चला, वेळेचा आपण विचार केला तर
बघा आपण 34 मिनिटे आतापर्यंत 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी घेतलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेकसाठी 2-3 मिनिटं जर आपण तिथे लेस केले तरी सुद्धा मात्र अधिक वेळ तुम्ही खर्च केला, त्यामुळे आता मात्र एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. पंच जबरदस्तीनं सीमारेषेवरचा एक फिल्डर तुम्हाला आता कमी करावा लागणार आहे. चला आता मात्र आपण इथे सामना सुरुवात करतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता मात्र या ठिकाणी 26 धावा रोखायच्या आहेत आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकला या ठिकाणी सज्ज झालाय. अंतिम षटक आणि अंतिम ओव्हर मध्ये राकेशचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 6 बॉल मध्ये 26 धावा आता इथून विजयाकरिता बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल केतन पहिल्याच मॅच मध्ये हा नवा कारनामा त्याच्या नावी करणार का, एक विक्रमी खेळी तो साकारणार का. 6 मध्ये 26 धावा पूर्ण करून पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय की प्रत्येकी प्रेक्षक स्टँड अक्षरशः मानवी समुद्र तुम्हाला बघायला मिळतो या क्रीडांगणावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव आणि ज्या क्रीडांगणावरती रंगत असलेला क्रिकेटचा अद्भुत सोहळा तुम्हाला बघायला मिळतोय. आणि पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. राकेश तयार हो, पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहेत अंकित दळवीनं हा तिसरा झेल पकडलाय या मॅच मध्ये. फलंदाज बाद. चांगल्या प्रमाणे झेल पकडलाय त्या ठिकाणी. फटका तर खूप छान होता, परंतु थोडासा ताकदीचा कमी वापर केला केतन पाटीलनं आणि त्यामुळे मात्र त्याची विकेट्स मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती राकेश पाटीलनं आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिली. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल, जबरदस्त झेल अंकितच्या वतीने मात्र त्या ठिकाणी फिनिश केला आणि आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. 22ला आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक दिली जाणार का, की नवीन येणारा फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करणार. आता मात्र भरपूर प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या सर्व प्रश्नांची उत्तर आता मात्र या ठिकाणी फलंदाजांना मात्र या ठिकाणी द्यावी लागतील. नक्कीच राहुल थळे यांनी चांगली गोलंदाजी केल्याबद्दल सुधीर कदम यांच्याकडनं त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, 68 करायच्या होत्या आणि आता 26 धावा दूर आहे. चला वेळ जास्त घेत आहेत. संकेत लक्ष ठेवा जरा. अगोदर तुमचा संघ पॅनलाइज झालाय, नो मॅटर कसा झालाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 26 ची गरज. पहिलाच बॉल इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी करण्यात आलेला. थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु योगी सर इथे संधी होती. या बॉलवर एखादा मोठा फटका आला असता. मॅच अजूनही संपलेली नाहीये, परंतु इथे एक मोमेंटम घेण्याची संधी होती. इथे चौकार किंवा षटकार आला असता तर दबाव राकेश वरती देखील वाढला असता. आणि आता मात्र पुढील चेंडू मात्र या ठिकाणी फ्रीट पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती एकही धाव मात्र खर्च केली नाहीये राकेश पाटीलनं. फुल लेंथ होता आणि त्याच्यावर अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर प्रसाद आला. प्रसाद डॉट बॉल खेळत असताना आता समीकरण कठीण झालं. 4 मध्ये करायच्यात 25 धावा, म्हणजे 4 मध्ये 4 सिक्सर आले तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. 9:40 ला मॅच सुरू झाली होती आणि बघा आता 9 वाजता मॅच सुरू झाली होती आणि 1 तास जास्त झाला मित्र या मॅचला. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल फुल टॉस. विकेटची संधी आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. विकेट प्राप्त केली आहे राकेश पाटीलनं. सॉफ्ट डिसमिसल. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला राकेश पाटीलच्या वतीने पाहायला मिळते आणि ही पहिली सफलता मात्र त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली. दुसरी सफलता प्रसाद खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्या ठिकाणी फुलटॉस वरती बीट झाला आणि सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बोल्ड. आणि इथे मात्र पाहिले तर कुठेतरी या प्लॅनिंग मध्ये मात्र भरपूर चुका झाल्या, कारण दुसरा एंडला जर पाहिलं तर भावेश सारखा बॅटर तुमच्याकडे होता, त्याला मात्र कुठल्या फलंदाजाने स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि ती चूक मात्र या ठिकाणी फार मोठी मात्र घडली आज बालाजी एकर्स संघाच्या वतीनं. आणि त्याच्यामुळे आता मात्र संघ या ठिकाणी आपल्याला बागपूरवरती पाहायला मिळतोय. न्यू बॅटर दिगंबर माली
हो त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलाय प्रत्येक षटकारासाठी आदेश तिसकर सावतकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, परंतु पहिल्या चेंडूवरती तो बीट झालाय. एकतर्फा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो आणि लगभग विजय आता मात्र या ठिकाणी सुनिश्चित झालाय. हो हवेत खेळलाय गॅप मध्ये आणि चेंडू चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि इथे आला डॉट आणि पहिला सामना उद्घाटनी सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा संघानं. अभिनंदन कुंडलिकजी पाटील, अभिनंदन ऑल बॉईज आणि हॅड लक टीम बालाजी एकर्स. आणि या सॅक विनंती करतोय प्रत्येक संघासाठी सेक आणि कंपल्सरी आहे. हस्तांदोलन केल्यानंतर तुम्हाला मैदान सोडायचं आहे, कारण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून डिसिप्लिन ही ठेवायची आहे. एक चांगला मेसेज आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने द्यायचा आहे. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अष्टपैलू खेळ इथे साकारला. बॅटिंग करत असताना 31 धावांची जबरदस्त खेळी त्यांनी साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 सफलता आपल्या नावावरती त्यांनी प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर राकेश पाटील.